नमस्कार. आज 18 जुलै 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे निवडणूक आयोगाचा निर्णय, SIRला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मग आता सुधारित कार्यक्रम जर तुम्ही पाहिलात तर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत ग्रहभेटी 8 ऑगस्टपर्यंत चालू असणार आहेत. त्यानंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण फेररचना ही 8 ऑगस्टपर्यंतच असेल आणि मतदार याद्यांची प्रारूप प्रसिद्धी पहा 17 ऑगस्ट. मग नक्कीच तुम्ही 17 ऑगस्टच्या नंतर पाहू शकता तुमचं नाव आहे किंवा नाही. जर नसेल तर तुम्हाला संपर्क लगेच साधायचा आहे. त्याच्यानंतर पहा, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर दावे हरकती निकालात काढण्याची जी तारीख आहे ती 17 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर दरम्यान आहे आणि अंतिम यादी जी आहे ती 19 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे नक्कीच या कार्यक्रमाकडे थोडंसं लक्ष ठेवा, कारण आपण भारत देशाचे सुजाण नागरिक आहोत व व्होटिंग आपल्याला नक्की करायची आहे. या निमित्ताने सर्वांनी याकडे लक्ष ठेवून असायचं आहे. ओके. 17 ऑगस्टच्या नंतर ज्यावेळेस प्रारूप यादी पहिल्यांदा दिली जाईल ना, त्यावेळेस प्लीज तुम्ही सर्वांनी आपलं नाव SIRच्या नंतर आहे किंवा नाही मतदार यादीमध्ये हे चेक करा. ओके. व जर नसेल तर लगेच दुसऱ्या महिन्यापासून पहा आपला तिथे सुनावणीसाठी पण जायचं आहे. म्हणजे हरकती नोंदवा आणि सुनावणीसाठी तिथं नक्की जाऊ शकता. मग डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत. तरी देखील पहा, तुमच्याजवळ जे नॅशनॅलिटी आहे किंवा कास्ट सर्टिफिकेट वगैरे जे काही डॉक्युमेंट शाळेमध्ये शिकलेले आहात ते घेऊन तुम्ही तिथे नक्की दाखल होऊ शकता. ओके. तर नक्कीच एकही मतदार मागे सुटू नये ही यामागचं संकल्पना आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, मंत्रिमंडळ विस्तारात कसरत, शिवसेना राष्ट्रवादीवर खलबती, पवार गटाबाबत ही वावड्या. आता पाहूयात पहा की काय होणार आहे, मंत्रिमंडळ फेररचना वगैरे होईल का? कारण पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या किंवा उच्चस्तरीय नेत्यांच्या बैठका दिवसेंदिवस होत आहेत व सध्याला सोनम वांगचुक यांचं उपोषण पण चालू आहे या निमित्ताने. ओके. त्याच्यानंतर पुढे पहा, देशातील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जिंद येथे हिरवा झेंडा दाखवला. या निमित्ताने भारत हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झालेला आहे. ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे आपल्यासाठी. नेक्स्ट पहा, जिंद ते सोनीपत या 89 किलोमीटर मार्गावर धावणारी रेल्वे 2 तासांत प्रवास पूर्ण करणार असून मार्गात 12 स्थानकांवर ही रेल्वे थांबणार आहे. त्यानंतर 3200 अश्वशक्तीची ही जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे असून 10 डब्यांची अशी जगातील सर्वात लांब हायड्रोजन रेल्वे आहे. इतर देशातील हायड्रोजन रेल्वेला साधारण 3 ते 4 डबे असतात, पण आपल्याकडे 10 डबे आहेत व त्याची प्रवासी क्षमता पहा 2600 प्रवासी एवढी त्याची प्रवासी क्षमता आहे. ओके. त्यानंतर जर नाही हे आपल्यासाठी गरजेचं नाही, तर प्लीज ही बाब किंवा ही डायरेक्टली फॅक्च्युअल डाटा जो आहे ना तो प्लीज लक्षात ठेवा. परीक्षेला सरळ सेवा MPSC UPSCला डायरेक्टली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण हायड्रोजन रेल्वेवरती आपण शिफ्ट झालेलो आहोत. ओके. त्याच्यानंतर पहा, काल 17 जुलै रोजीचं जे वृत्तपत्र विश्लेषण होतं ना त्याचं मी व्हिडिओ बनवलेलं होतं व अगदी 56 मिनिटाची ती रेकॉर्डिंग होती. पण पहा, लॅपटॉपमध्ये स्पेस नव्हता म्हणून मी पूर्ण त्याला पहिल्यांदा डिलीट झालं. मला माहिती नव्हतं की ते फाईल मी सेव्ह केलेली असं मला वाटलं, परंतु ती फाईल मी डायरेक्टली डिलीट केली कारण दुसरा फाईल मला उडवायचा होता. पण ही पण 56 मिनिटाची लॉंग फाईल झाली होती. या निमित्ताने अगदीच पहा, त्याला पण डिलीट केलं व रिसायकल बिनमधून पण मी डिलीट केलं. या निमित्ताने कालचं व्हिडिओ येऊ शकला नाही, सॉरी फॉर दॅट. परंतु कालचं वृत्तपत्र आय होप सर्व विद्यार्थ्यांनी वाचलं असेल, कारण खूप महत्त्वाच्या बातम्या कालच्या वृत्तपत्रामध्ये होत्या. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, आता जरी वाचलं नसेल ना तर काळजी करू नका, आजच्या वृत्तपत्रामध्ये ही पण बातमी कव्हर केलेली पहा. म्हणजे डेली बेसिसवर त्या बातम्या येणारच आहेत, त्यामुळे निश्चिंत राहा. जरी कालचं वृत्तपत्र सुटलं ना तरी ती बातमी कव्हर होऊन जाईल. ओके. काळजी नका करू. त्याच्यानंतर हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा. यामध्ये पहा क्षमता किती इंजिनाची, तर 3200 अश्वशक्ती आहे. त्यानंतर डब्यांची संख्या 10, वेग ताशी 110 किलोमीटर, प्रवासी क्षमता 2600, उत्सर्जन 0 कार्बन आणि केवळ पाण्याची वाफ ती बाहेर पाडतात. ओके. कारण H2O पाण्याचं विघटन होतं या निमित्ताने. ओके. त्यानंतर इंधन तंत्रज्ञान, हायड्रोजन फ्युएल सेल त्यामध्ये वापरले जाणार आहेत. आवाज डिझेल रेल्वेपेक्षा खूपच कमी येणार आहे आणि ओव्हरहेड वीजदारांची पण गरज नाही. बरोबरच आहे पहा. म्हणजे आता ह्या रेल्वेला आपण कुठं यूज करू शकतो, तर जम्मू काश्मीरमध्ये वगैरे ह्या रेल्वेचा खूप यूज होऊ शकतो. पहा कसं, तर नक्कीच तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीर एकदम होलाटाईल आहे व तिथे आपण ओव्हरहेड जे विस्तार आहेत ना ते आपण तिथं चालू शकत नाही व डिझेल इंजिन जर वापरलं तिथं तर अगदी पर्यावरण प्रदूषण होईल. मग या निमित्ताने पहा, जर आपण हायड्रोजन रेल्वेचा जर तिथं वापर केला ना तर आपल्याला अगदी 10 डबे 2600 प्रवासी क्षमता पण तिथं निर्माण होईल व अगदी जे आहे ना पर्यावरण स्नेही ही
रेल्वे असणार आहे. ओके, यामुळे आपल्याला ही जम्मू काश्मीरसाठी तर खूप बेस्ट पर्याय आपल्याला दिसत आहे पहा. ओके, त्याच्यानंतर मसुदा अहवाल स्वीकृती लांबणीवर घटनादुरुस्ती विधेयकाच्या शिफारसींवर मतदानादरम्यान संसदीय समितीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहा, तुम्हाला माहिती आहे अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती दिल्लीचे मुख्यमंत्री असताना व त्यांनी जेलमध्ये राहून कारभार पाहण्याचा निर्णय घेतला होता. मग याच बेसिसवर त्याला थोडंसं काउंटर करण्यासाठी केंद्रीय सरकारने एक निर्णय घेतला आहे पहा, की पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री गंभीर आरोपांखाली सलग 30 दिवस अटकेत असतील तर त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केवळ निलंबित करणे, पदावरून कायमस्वरूपी दूर हटवू नये याबाबतचा ते निर्णय आहे. म्हणजे त्यांना पदावरून 30 दिवस जर त्यांना सजा झालेली असेल ना तर त्यांना घरी बसवायचं व दुसरा व्यक्ती तिथं राज्यकारभार सांभाळेल अशा पद्धतीचं हे विधेयक आहे. 130वे घटनादुरुस्ती विधेयक आहे. पण पहा, त्याला एक एक करून ते पारित करूयात असं त्यांचं म्हणणं आलं, त्यामुळे याला थोडीशी स्थगिती मिळालेली आहे. ओके, नंतर ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा 20 जुलैपासून जे पावसाळी अधिवेशन संसदेचं चालू होणार आहे यामध्ये हे विधेयक मांडलं जाणार होतं, परंतु आता परत त्याला पहा त्यांनी थोडंसं बंद गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पहा, अँडी बर्नहम ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होणार आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट पहा, परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी एक समिती बसवण्यात आली आहे. नियोजनाचा आराखडा तयार करणार व 2 महिन्यामध्ये अहवाल सादर करणार आहेत. ओके, पाहूयात काय त्यांनी निर्णय देतील आपल्याबद्दल, म्हणजे MPSC बद्दल. त्यानंतर नेक्स्ट पहा, हा आर्टिकल आलेला आहे म्हणजे विवेकबुद्धीला श्रद्धांजली. व अगदी हा आर्टिकल ना काय म्हणू शकता, ज्यांचं म्हणजे कमजोर दिल वालों के लिए हा आर्टिकल नाही आहे. कारण हे आर्टिकल शिकवत असताना मी थोडंसं काही वेगळ्या अँगलने वगैरे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानिमित्ताने तत्पूर्वी मला दुसऱ्या बातम्या संपवून या आर्टिकलला परत वापस यायचं आहे. नेक्स्ट पहा, एकही बातमी लोकसत्तामध्ये गरजेची दिसत नाही आहे. त्यानंतर आज सॅटर्डे निमित्त आपल्याला चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅगझिन आलेलं आहे. मग ह्या मिनी मॅगझिनमध्ये पहिलीच बातमी आहे पहा, आघातानंतर सावरताना. व दुसरी बातमी आहे, बातमी म्हणता येणार नाही तर आर्टिकल आलेले आहेत. अतिशय सुंदर आर्टिकल आहे ते, गर्भपाताविषयी मौन का. आता पहा, हे सर्व जे आर्टिकल्स आहेत किंवा जे लेख आहेत हे सगळे कशा संदर्भात आहेत पहा, तर महिलांविषयी आहेत. ओके, मग आपल्या देशामध्ये किंवा महिलांना एवढं आपण वुमन एम्पॉवरमेंट वगैरे ह्या सर्व गोष्टींची चर्चा का करत असतो, तर काळाची गरज आहे पहा. ओके, व तुम्हाला माहिती असेल भारतीय संविधानामध्ये कलम 14 आहे, कलम 15 आहे, ज्यामध्ये कलम 14 काय सांगतं तर कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. परंतु आपल्या नजरेतून महिला आणि पुरुष समान आहेत का, हा प्रश्न सर्वप्रथम आपण विचारणं काळाची गरज आहे पहा. ओके, कारण अगदी भारतीय संविधान एवढं चांगलं म्हणू शकतो तुम्ही, म्हणजे आपली जी पुरुषी मानसिकता आहे त्याहीपेक्षा भारतीय संविधान किंवा ज्यांनी भारतीय संविधान बनवलेलं आहे त्यांचे किती व्हिजन चांगल्या पद्धतीने होतं तुम्हाला यामधूनच दिसून येतं. म्हणजे पहा, हे गुजबम्स आहेत, तुम्ही याला अनुभव करू शकत नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भारतीय संविधान अशा पद्धतीने शिकताना त्यावेळेस खरंच रियालिटी वाटते किंवा खरंच त्यांचे व्हिजन किती भारी होतं. ओके, म्हणजे पहा, आज देखील आपल्या समाजामध्ये किंवा हे किती 2026 सध्याला चालू आहे, इथे देखील पहा स्त्री पुरुष समानता बरोबर पद्धतीने आलेली नाही आहे. ओके, पण त्यावेळेस त्यांनी हा विचार केला होता की आपले जे येणारे फ्युचर जनरेशन्स आहेत त्यांना आपण स्त्री पुरुष समानता देऊयात. ओके, त्यामुळे पहा आर्टिकल 14 आपल्या भारतीय संविधानामध्ये देण्यात आलेलं होतं. त्याचं महत्त्व आय होप तुम्हाला थोडक्यात समजलेलं असेल. ओके, म्हणजे किंवा एक व्हिजन सांगण्याचा मी प्रयत्न केला असेल, बरोबर आहे. तर पहा, अगदीच ज्या स्त्री आहेत किंवा ज्या महिला आहेत त्यांनी आपला म्हणजे जे पुरुष आहेत त्यांच्याकडून काही मागत आहेत का, तर बिलकुल नाही. पहा, त्यांना ऑलरेडी कायद्याने म्हणजे जन्मताच त्यांना कायद्याने स्वतंत्र केलेलं आहे व त्यांना जन्मताच स्त्री आणि पुरुष हे समान आहेत असं कायद्यानेच दिलेलं आहे. म्हणजे आता जर एखाद्या छोट्या मुलीचा जर जन्म झाला ना तर त्यांना स्वतःच्या हक्कासाठी वगैरे गरज नाही आहे तिथं मागण्याची किंवा मज मला हक्क द्या वगैरे म्हणून. पण पहा, त्यांचा जो हक्क भारतीय संविधानात दिले ना तो हक्क कोण मारून घेत आहे, तर आजूबाजूचे जे पुरुष मंडळी आहेत त्यांच्यामार्फत तो अधिकार मारवला जात आहे. ओके, म्हणजेच एकंदरीत पहा, पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणून आपण त्यांना ते स्टॅटस को ठेवण्यासाठी वगैरे त्यांच्यावरती अत्याचार करतो, पण हे अतिशय वाईट आहे. आपण फक्त त्यांच्यावर म्हणजे हे करत नाही, म्हणजे सप्रेशन करत नाही, परंतु त्यांचा भारतीय संविधानाने दिलेला ना अधिकार पण मारत आहोत. व पहा, ते आपल्या खिशामध्ये नाही आहे, ते भारतीय संविधानाने ऑलरेडी त्यांना दिलेला आहे, पण तरी आपण तो देत नाही आहे. हे खूपच म्हणजे खूप वाईट अवस्था आहे नक्कीच. ओके, व याला आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल. त्यामुळेच मी आर्टिकल सांगत असताना पहिल्यांदाच म्हटलं की हे कमजोर दिलवालो के लिए आर्टिकल बिलकुल नाही आहे. ओके, तुम्ही हे व्हिडिओ इथंच थांबून नक्की जाऊ शकता, पण मला आणखीन याच्या पुढे पण जायचं आहे या निमित्ताने. ओके, फक्त इथपर्यंत मी बोललं, आता ह्याच्यानंतर आणखीन जास्त आपलं बोलायचं आहे. तर पहा, आघातानंतर सावरताना सर्वांना माहिती आहे नरसापूर येथील जे प्रकरण होतं त्याला अगदीच त्या आरोपीला किंवा आता त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे, बरोबर. पण त्यामधून
अगदीच ती आता जी लहान मुलगी होती ती आता हयात नाही आहे, परंतु तिचे आईवडील कशा पद्धतीने त्या सिच्युएशनला फेस केले असतील, हा आपण प्रश्नचिन्ह पण करू शकत नाही पहा. ओके, म्हणजे अगदी विचार करा ना, आता अगदी ठीक आहे, आता एक पुरुष प्रधान संस्कृतीला किंवा पुरुषांना हा प्रश्न असेल, जर तुमच्यावरती तशा पद्धतीने पहा अगदी अत्याचार वगैरे झालेला असेल तर, म्हणजे वी कांट इमॅजिन. ओके, मग अगदीच त्याच बेसिसवर पहा आपण डायरेक्टली याला नॉर्मल कशा पद्धतीने, म्हणजे मी पण बोलणार नव्हतो किंवा म्हणजे हे आर्टिकल मी पण म्हटलं की ठीक आहे आपण यामध्ये विद्यार्थ्यांनाच वाचण्यासाठी सांगायचं, परंतु आपण किती दिवस असं म्हणू शकतो किंवा आपली जी जबाबदारी आहे ना ती दुसऱ्यावरती कशा पद्धतीने ढकलू शकतो. ओके, मग या निमित्तानेच मी हा आर्टिकल काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता या आर्टिकलमध्ये पहा पॉस्कोमध्ये किती केसेस होतात याबद्दल थोडक्यात चर्चा करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024च्या आकडेवारीनुसार देशभरात लहान मुलांवरील अत्याचार प्रकरणामध्ये 1.87 लाख गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 69,119 प्रकरणं 191 प्रकरणं पॉस्को अंतर्गत नोंदवली गेली आहेत. ओके, एवढी मोठ्या फार प्रमाणात एका वर्षामध्ये आपल्या देशामध्ये बाल लैंगिक गुन्हेगार तिथे किंवा बालकांवरती शोषण तिथं बेसिकली होत असतं. व हे जे पर्टिक्युलरली आकडेवारी आहे ना ती NCRBने दिलेली आहे. व याच आकडेवारीमध्ये पहा NCRBने आणखीन एक पुढे जाऊन सांगितलं आहे. मी NCRBची आकडेवारी पाहिली, त्यामध्ये दिलेलं आहे पहा, जे अगदी आता यामध्ये पहा मुलं पण येतात व मुली पण येतात. ओके, म्हणजे 69,000मध्ये फक्त मुलीच आहेत असं नाही आहे, तर लहान मुलं किंवा लहान मुली या सगळ्यांनाच धोका आहे. म्हणजे एवढी विकृत मानसिकता बनलेली आहे. तर थोडक्यात लक्षात घ्या, पॉस्को कायद्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हे कुणावरती झालेले आहेत किंवा बालकांवरती अत्याचार कोणामार्फत केला जातो, तर नातेवाईक परितांचा वाटा म्हणजे परिचितांचाच वाटा आहे. त्यामध्ये बालकांवर होणाऱ्या एकूण अत्याचारापैकी 90 ते 95% प्रकरणांमध्ये अत्याचार करणारी व्यक्ती ही बालकाच्या परिचयाची शेजारी किंवा थेट नातेवाईक असते. हीच अतिशय दुर्दैवी बाब आहे. म्हणजे पहा अगदी आपला दुश्मन कोण आहे किंवा म्हणजे त्या बालकांचा दुश्मन कोण आहे, तर आपल्या आजूबाजू व्यक्तीच आहे. ओके, त्याच्यानंतर पहा थेट नातेवाईक यामध्ये केवळ रक्ताच्या किंवा जवळच्या नातेवाईकांचा विचार केला तर हे प्रमाण सुमारे 30% ते 35%च्या आसपास आढळते. यामध्ये चुलते, मामाने, चुलत मामा, भाऊ किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे. एवढ्या फार प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये मुली किंवा मुले म्हणजे अगदी लहान मुले जी आहेत ती असुरक्षित आहेत. व परक्यांचं ठीक आहे, म्हणजे रस्त्याने चालत असताना ते ठीक आहे, म्हणजे ते तशा पद्धतीने म्हणत नाही आहे मी, ते न्यू नॉर्मल करत नाही आहे मी पहा, बेसिकली ते पण योग्य नाही आहे, परंतु घरीच मुली सेफ नाही आहेत. मला ही इथं पॉईंट पहिल्यांदा सांगायचा आहे. अगदी पहा, जर मुलींवरती किंवा लहान मुलांवरती अशा पद्धतीने घरातूनच जर अत्याचार होत असतील तर त्या योग्य पद्धतीने स्टेबल वगैरे होऊ शकणार आहेत का? मग आता लेखिकांनी इथं पहा अगदीच अनुभव वगैरे कथन केलेले आहेत, म्हणजे नाव बदलून त्यांनी अनुभव कथन केलेले आहेत. परंतु या केसमध्ये पहा, किंवा आता मी याच्या पूर्वीच म्हटलं ना तुम्हाला, तुमच्यासोबत जर तशा पद्धतीने लहानपणी जर काही हे जर झालं, आघात जर झालेला असेल तर तुम्ही त्यामधून सावरू शकता का? किंवा पहा तुम्हाला एकदा जर म्हणजे कशाची तर भीती बसलेली असेल लहानपणी ना, तर तुम्ही वारंवार ते करू शकता का? आता जसं की पहा, तुम्ही बाईक चालवण्याची प्रॅक्टिस करणार होतात लहानपणी, पण ते तुम्हाला जमलं नाही. ओके, मग तुम्ही ते पुन्हा एवढी मोठी जर आघात तिथं झालेला असेल ना की बाईक म्हणजे नको वाटतं, मग ती तशाच पद्धतीने तुमच्यासोबत जर बाईक चालवताना ॲक्सिडेंट वगैरे काही झालं असेल तर तुम्ही पुन्हा भविष्यात बाईक वगैरे घेण्याचा तसा प्रयत्न कराल का? किंवा म्हणजे चालवण्याचा प्रयत्न कराल का? बिलकुल करणार नाही पहा. कारण लहानपणावरती जे मनावरती तुम्ही आघात बसतो ना किंवा जे बिंबवलं जातं ना ते लवकरात लवकर निघून जात नाही. मग अगदी इथं पण तसंच झालेलं आहे पहा. ओके, जर आपल्या नातेवाईकांपासूनच किंवा आपल्या नियर वन्सपासूनच जर अशा पद्धतीने धोका जर होत असेल महिलांना किंवा मुलींना लहान, तर नक्कीच पहा ते सोसायटीमध्ये चांगल्या पद्धतीने जगू शकत नाहीत किंवा एकदम पहा ते डार्क फेजमध्ये जातात. ओके, मग त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची खूप गरज असते. मग अगदी आता हे पालकांसाठी पण आहे किंवा एकदम न्यू जनरेशनचे पॅरेंट्स म्हणून आपण आता उद्याचे पॅरेंट्स आपण आहोत, मग यासाठी पण हा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, मग त्यावेळेस पहा आपल्याला नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांची वगैरे गरज लागणार आहे. त्याच्यानंतर पहा, जर लहान मुलांनी जर आपल्याला तशा पद्धतीने सांगितलं की माझ्यासोबत असा इन्सिडेंट घडलेला आहे, तर पहिल्यांदा पहा आपण त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न आपण त्यांना अविश्वास दाखवतो का? तर ती माझा भाऊ आहे किंवा माझा तो चुलता आहे किंवा म्हणजे अशा पद्धतीने आपण तिथं रिॲक्ट करतो पालक या नात्याने, पण तसं आपलं बिलकुल करायचं नाही आहे. तर मानसिक धक्का ही पालकांची पहिली प्रतिक्रिया जरी असली तरी पहा त्यांच्यासोबत असणं किंवा त्यांना विश्वासात घेणं आपली
खरी पायरी तिथं आहे. ओके, मग त्याच्यानंतर पहा आपण त्यांना अगदीच मी तुमच्यासोबत आहे अशा पद्धतीने पुढे जर घेऊन गेलात तर ते नक्कीच परत एकदा त्या सिच्युएशनमधून बाहेर येऊ शकतात. आणि आता पहा त्यांच्यावरती ते मेंटल ट्रॉमा अशा पद्धतीने बसेल की ते भविष्यात पुढे त्या जाऊ शकणार नाहीत. ओके, कारण त्यांचं जे कॉन्फिडन्स आहे ना लहानपणी एवढं लो होतं की नाही होऊ शकत ते पुन्हा. ओके, मग पहा हे जे नियर्ड वन्स आहेत ना ते त्यांना धमकी वगैरे देऊ शकतात. मग या निमित्ताने पहा ते आणखीनच एवढं स्वतः ते सांगू शकणार नाहीत, एक्सप्रेस करू शकणार नाहीत. त्यासाठी पहा जेवढं होईल तेवढं तुमचं जे पालकत्व आहे म्हणजे पहा हे छोटंसं हे नाही आहे. ओके, त्यामुळेच पहा इथिक्समध्ये इथिक्समध्ये प्रश्न देताना वगैरे तुम्ही पाहिलंच असाल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप इथिक्स शिकला नाही परंतु त्यांनी माझे प्रश्न तरी वाचलेच असतात ना. किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी काय म्हटलेलं आहे की जे कुटुंब आहे ते पहिलं आपलं हे आहे ना. म्हणजे जर समाजामधून सर्व काही जे पाप नष्ट करायचे असतील तर ते कुटुंबामधूनच होऊ शकतात. बरोबर आहे, कारण खरी शिकवण तर तिथंच मिळणार आहे. मग त्यामुळे पहा अगदी आपला चांगला देश बनायचा आहे, विश्वगुरू बनायचा आहे, आपला 2047ला विकसित बनायचं आहे ना, तर तुम्हाला पण हे कर्तव्य करणं गरजेचं आहे. ओके, त्यासाठी पहा आपलं पण काहीतरी योगदान आहे व आपलं हेच योगदान आहे बेसिकली. ओके, मग नक्कीच पहा यामध्ये पुन्हा पुढे जाऊन यांनी सोल्युशन्स पण दिलेले आहेत की पहा मानसोपचार तज्ज्ञांची वगैरे गरज तिथे सल्ला घेणं गरजेचं आहे. जर मेडिकेशन्स गरजेचे असतील तर मेडिकेशन्स पण आपल्याला तिथं घ्यायचे आहेत. ओके, मग या पद्धतीनेच पहा आपण त्यावरती मात करू शकतो. पण नक्कीच पहा या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला काय घेणं गरजेचं आहे तर आपल्या पाल्यांवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे पहा. ओके, आता त्याच्यानंतर पहा अगदीच हे इथं आर्टिकलमधील ही जी 2 आकडेवारी मी इथं सांगितली ती अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पहा आता आपण आपल्या आर्टिकलकडे वापस येऊयात. आता हे आर्टिकल म्हणजे मी काय एवढं अस्वस्थ झालं ना ती आर्टिकल वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने मी हे झालेलं आहे पहा अस्वस्थ. त्याचं नेमकं कारण काय आहे? विवेक बुद्धीला श्रद्धांजली. आता पहा तुमच्यावरती अन्याय जर झालेला असेल तर तुम्ही आशेने कोणाकडे पाहता तर इंडियन कोर्ट सिस्टीम जी आहे त्यांच्याकडे तुम्ही आशेने पाहता किंवा मी कोर्टामध्ये गेल्यानंतर मला तिथं न्याय मिळेल. परंतु जर काय न्यायालयच किंवा न्याय संस्थेमध्ये जे बसणारा व्यक्ती आहे त्याचीच विवेक बुद्धीला श्रद्धांजली गेलेली असेल तर काय करणार तुम्ही? आता अगदी हे आर्टिकल बोलत असताना थोडंसं आपलं न्यायव्यवस्थेचा आदर नक्कीच आहे, माझ्या पण मनात नक्कीच आदर आहे पहा. पण पटना उच्च न्यायालयाने 9 जुलै रोजी एक निरीक्षण दिलं. मग त्यांनी काय म्हटलं पहा की एखाद्या स्त्रीच्या अपर बॉडीला स्पर्श करणे किंवा त्यांना विवस्त्र करण्याचा फोर्सफुली प्रयत्न करणे म्हणजे त्यांच्यावरती अत्याचार करणं असा त्याचा अर्थ होत नाही असं पटना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं म्हणणं आहे. पण मला त्यांच्यासाठी हाच प्रश्न बेसिकली विचारायचा आहे की त्यांनी भारतीय संविधान वाचलेलं आहे किंवा नाही. कारण पहा आर्टिकल 21 म्हणजे पहा ना तुम्ही आर्टिकल 21 सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आर्टिकल 14 समान म्हणजे कायद्यासमोर सगळेजण समान आहेत. ओके, म्हणजे ती महिलांची बॉडी असो किंवा पुरुषांची बॉडी असो त्यांच्या डिग्निटीशिवाय त्यांना हात लावण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे सर्वप्रथम मान्य करणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी भारतीय संविधानाला घेऊन आलेलो होतं. कारण पहा अगदी जे इंडियन कोर्ट सिस्टीम जी आहे ती कशाच्या आधारावर थांबलेली आहे तर भारतीय संविधान. मग त्याच भारतीय संविधानाने महिलांना पण परिपूर्ण अधिकार दिलेत की त्यांना कोणाचीही गरज नाही आहे. म्हणजे ते स्वतंत्र आहेत, जन्मतापासूनच स्वतंत्र आहेत. त्यांना जन्मल्यानंतर माझे अधिकार मला द्या म्हणून असं कोणालाही मागण्याची किंवा म्हणजे त्यांना कोणाकडेही जाण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे. ते जन्मताच आझाद आहेत, स्वतंत्र आहेत. यासाठीच पहा त्यांनी पूर्ण म्हणजे स्वतंत्र लढा वगैरे दिलेला होता. व परत जर आपण त्यांना पुरुषी मानसिकतेमध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न करत असतो तर ते खूप मोठा गुन्हा आहे. मग नक्कीच पहा सुप्रीम कोर्टाला पण हे समजल्यानंतर सुप्रीम कोर्टाने पण यावरती थोडेसे ताशेरे ओढले. परंतु हे ताशेरे ओढल्यानंतर काय होणार आहे? कारण पहा हे दिवसेंदिवस अशा केसेस तुम्ही भरपूर पाहिलात. महाराष्ट्रामध्ये पण याच्यापूर्वी केस झालेली आहे अशीच. ओके, त्याच्यानंतर इथे दुसऱ्या पण केसेस दिल्यात पण त्याबद्दल जास्त गाजावाजा वगैरे करू नये आपण, मला हे वाटतं. कारण नक्कीच पहा त्यामुळे होणार काय आहे, कदाचित त्यांनाच आपण जास्त ही व्हॅल्यू देऊ. पण असं होऊ नये यासाठी पहा न्यायालयाने खरंच कठोर पावलं उचलणं गरजेचे आहेत. व मी हे जे पॉईंट सांगत आहे ना हे थोडंसं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही उद्या सर्व्हिसमध्ये जाणार आहात व तुम्हाला पण अशाच पद्धतीने कठोर पावलं उचलणं गरजेचे आहेत. आणि आता पहा आपण जे शिक्षण घेऊन पुढे जात आहोत किंवा सर्व्हिसमध्ये जात आहोत याचा फायदा काहीच होणार नाही आहे. ओके, आता अगदीच तुम्ही परीक्षार्थी या नात्याने बघून आहात. कारण कालच्या द हिंदूमध्ये एक आर्टिकल आहे जो की आपण पुढे पाहणारच आहोत. ओके, आय होप हा आर्टिकल मी याबद्दल जास्त डिटेलमध्ये जाणार नाही किंवा जास्त बोलणार नाही कारण आणखीन ते न्यायालयाचा अपमान होईल. ओके, त्या नात्याने पण आय होप मला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही नक्कीच समजला असाल व तुम्ही पण याची अंमलबजावणी आपल्या दैनंदिन जीवनात कराल ही एक अपेक्षा मी बाळगून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपदा. त्यानंतर द हिंदूकडे जाऊयात आपण. त्यानंतर कालचं द हिंदू
पहा, पहिली बातमी सोनम वांगचुक यांच्याबद्दलची आहे. नेक्स्ट आहे कडानकुलमचं मधील जे डाटा लीक झालं त्याबद्दल ही बातमी आलेली आहे. पण ह्या सर्व बातम्या आपण स्किप करून डायरेक्टली कालच्या एडिटोरियलकडे जाऊयात. तर पहा, बियॉन्ड पॉलिटिकल रिशफल रिन्यू एज्युकेशन इन इंडिया. पहा, सर्वांना माहिती आहे आता सध्याला सोनम वांगचुक यांचं हंगर स्ट्राईक चालू आहे. ओके, मग या हंगर स्ट्राईकमधून पहा, अगदीच जर धर्मेंद्र प्रधान म्हणजे आपल्या भारत देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा झाला किंवा न झाला, ओके, यामधून आपल्याला काय मिळणार आहे, किंवा अगदी सोनम वांगचुक यांचं उपोषण सक्सेसफुल पण झालं व त्यांचा राजीनामा पण झाला, हे सर्व ठीक आहे. ओके, असं आपण पॉझिटिव्हली धरून चालूयात किंवा त्यांचं राजीनामा वगैरे झाला व हंगर स्ट्राईक सक्सेसफुल झाली, बरोबर. पण त्याच्यानंतर काय? ओके, हे सर्व करून उपोषण प्रत्येक वेळेस आपण उपोषण करून वगैरे ही अल्टिमेट आहे का, किंवा म्हणजे खरंच त्यांचा राजीनामा झाल्यानंतर सर्व आपल्या देशाची जी शिक्षण व्यवस्था आहे ती सुधारेल का? तर बिलकुल होणार नाही. हे पहा, मग यासाठी आपल्याला काय उपाय म्हणजे लॉंग टर्म उपाय पाहिजेत. ओके, मग त्यासाठी लेखिकांनी पहा एकदम बेस्ट पद्धतीने ना हा आर्टिकल लिहिलेला आहे व यामध्ये त्यांनी 10 पॉईंट ठेवलेले आहेत. ओके, जे की आपल्या UPSC आणि MPSC मेन्स परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आपण ना एक एक करून आपण ते पॉईंट पाहूयात. तत्पूर्वी ना आपण डायरेक्टली एक साध्या ब्लँक पेजवरतीच हे सर्व काही डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात, कारण तुम्हाला ते डायरेक्टली पुन्हा लिहिता पण यावं. ओके, तर पहिलं पहा, त्यांनी पहिला पॉईंट सांगितलं की एक्झाम रिफॉर्म व्हावेत. ओके, पहिला पॉईंट आहे त्यामधलं पहा एक्झाम रिफॉर्म. आता एक्झाममध्ये रिफॉर्म कशा पद्धतीने व्हावेत, तर त्यांचं सिंपल म्हणणं आहे पहा की NEET, JEE किंवा UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, यामध्ये ना मेमोरी बेस्ड प्रश्न जास्त विचारले जातात. ओके, म्हणजेच मेमोरी बेस्ड म्हणजे काय, रट्टा मार. ओके, मग अगदी रट्टा मारण्याच्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात ना, हे बंद करावे आता व याच्या ऐवजी आपल्याकडे काय यावं, कन्सेप्च्युअल. ओके, कन्सेप्च्युअल म्हटल्यानंतर थँक्स टू UPSC काय विचारते, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. तुम्हाला माहिती आहे या वर्षीच्या UPSC पेपरमध्ये पण आपला प्रश्न काय आला होता, तर मिस्टर X आहेत, ते भाषण देतात व दुसऱ्या कोणा तरी व्यक्तीला ते भाषण आवडत नाही, मग त्या प्रश्नाचं उत्तर सांगा. अशा पद्धतीने रूल ऑफ लॉ देण्यात आलेलं होतं तिथं, किंवा इक्वॅलिटी बिफोर लॉ, अशा पद्धतीने तिथं ऑप्शन्स होते, बरोबर आहे. मग हे काय दर्शवतं, तुम्हाला रूल ऑफ लॉची कन्सेप्ट समजली आहे का, तुम्हाला इक्वॅलिटी बिफोर लॉ किंवा तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे समजलं आहे का, हे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे. अन्यथा पूर्वीचे प्रश्न काय, तर आर्टिकल 200 काय आहे, आर्टिकल 163 काय आहे, हे प्रश्न पूर्वी विचारले जायचे. मग ते UPSC आता अगदीच पहा, UPSC चांगल्या लेवलवरती आहे, मी नक्कीच त्याचे थँक्स म्हणतो, कारण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला खूप UPSC देत असते. त्यासोबतच पहा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पण तसंच आहे. ओके, तर अगदी सॉरी म्हणजे थोडंसं डिस्टर्ब करतोय, तर पहा इंटरनॅशनल रिलेशनचे मी रेकॉर्ड लवकरच करेन, लेक्चर्स थोडंसं राहिलेलं आहे व ॲन्सर जास्त होते, या निमित्ताने थोडंसं राहिलं आपलं काम, पण मी लवकरच ते तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर वापस या आपण पहा, तर काय कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. कन्सेप्ट जर तुम्हाला एकदा समजली ना, तर तुम्ही कशाही पाण्यामध्ये पोहू शकता. म्हणजे एकदा तुम्हाला पोहायला आलं ना, तर तुम्हाला कसंही पाणी दिल्यानंतर ते पोहू शकता. अगदी त्या धर्तीवर आहे. तुम्हाला फक्त कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग व्हावी व आपलं जे परीक्षा पद्धती आहे ते पण कन्सेप्च्युअल व्हावेत, असं त्यांनी रिफॉर्म सांगितलंय पहिलं. त्यानंतर नेक्स्ट रिफॉर्म त्यांनी काय म्हटलेत पहा, की कोचिंग कल्चर जे आहे ना ते स्टॉप व्हावं. कोचिंग कल्चर जे आहे, आता अगदी 10वी 12वीच्या पण विद्यार्थ्यांना किंवा अगदी पहा 5वी पासूनच आपल्याकडे कोचिंग कल्चर आलेलं आहे, किंवा अगदी लहान मुलांपासून पण तुम्ही म्हटलात तर काही वावगं ठरणार नाही, बरोबर आहे. मग हे कोचिंग कल्चर आपल्याला स्टॉप होणं गरजेचं आहे. आता कोचिंग कल्चर केव्हा स्टॉप होईल, मग जेव्हा ही मेमोरी बेस्ड कल्चर आहे ना ते स्टॉप होईल तेव्हा. तर आपल्याला काय करावं लागेल पहा, कन्सेप्च्युअल वरती थोडंसं जास्त फोकस करावं लागेल. ओके, जर पाहता अगदी एखादी घटना आहे, जर ती शाळेमध्येच आपला म्हणजे जे 5वी ते 12वी पर्यंत सगळं NCERT वाचायचे असतात आपल्याला UPSC, बरोबर आहे. मग मला सांगा, तुम्ही जर 5वी ते 12वी दरम्यानच जर NCERT चांगल्या पद्धतीने रीड केला असतात किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने जर जगला असतात, म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर तुम्हाला तेव्हा आली असती, तर तुम्हाला परत एकदा कोचिंग घेण्याची वगैरे आवश्यकता आहे का, बिलकुल नाही. तुम्ही डायरेक्टली एका दमातच UPSC पास करू शकता. पण आज घडीला पहा, आपण काय केलं, त्यावेळेस फक्त परीक्षार्थी होऊन फक्त आपण मेमोरी बेस्ड अभ्यास केला व परीक्षा पास केली, मग त्याच्यानंतर परत पहा ते आपल्याला परत एकदा आपलं मागं लागलं की बाबा NCERT वाचावीच लागतात. त्याचं नेमकं कारण ते आहे की आपल्याला NCERT त्यावेळेस कन्सेप्च्युअली शिकवण्यात आलं नाही. तर दुसरा पॉईंट होता पहा, कोचिंग कल्चर अशा पद्धतीने आपण स्टॉप करू शकतो. कोचिंग स्टॉप हे त्यांचं नेक्स्ट सजेशन होतं. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे पहा त्यांचा, नॅशनल टीचर एक्सलन्स मिशन. नॅशनल टीचर एक्सलन्स मिशन. ओके, आता पहा आपल्या देशामध्ये ना अगदी किंवा
तुम्हाला माहिती असेल की फिनलँड असू द्या, जपान असू द्या किंवा सिंगापूर असू द्या, जे फॉरेन नेशन्स आहेत ना, तिथे शिक्षकांना ना एक उत्तम दर्जा तिथं मानण्यात येतो. बरोबर आहे. म्हणजे एकदम प्रतिष्ठित जॉब, जसं IAS IPS वगैरे म्हणता ना तुम्ही, अगदी त्या पद्धतीने शिक्षकाचा तिथं पेशा आहे. ओके, मग अगदी आपला पण देशामध्ये टीचर्सला तशा पद्धतीने दर्जा द्यायचा आहे. पण आता पहा, हे टीचर्स कशा पद्धतीने असावेत, तर पहा, जे टीचर आहे ना ते वेळेनुसार बदलणं खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे पहा, आता तो टीचर झालेला 1990च्या जमान्याचा तो टीचर आहे. ओके, मग त्याला 2020च्या नंतर कोविड लॉकडाऊन आल्यानंतर पाहताना त्याला जर आपण सांगितलं की बाबा तुला अशा पद्धतीने डिजिटल बोर्डावरती शिकवायचं आहे, मग तो शिकू शकेल का? आता त्यांच्याकडे नॉलेज वगैरे भरपूर आहे, परंतु त्यांना जर या परीक्षा पद्धतीमध्ये शिकवा म्हटलं तर त्यांना थोडंसं ते कसं असतील. मग आपल्याला काय करावं लागेल, पहा, त्या शिक्षकांना वेळोवेळी ट्रेनिंग वगैरे देणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर त्यांना डिजिटल फ्रेंडली किंवा अगदी जेनझी सोबत आपल्याला टर्म्स वगैरे शिकून घ्यावे लागतील. आता अगदी मी पण थोडंसं पूर्वातन आहे, बरोबर, पण मला जर जेनझीला शिकवायचं म्हटलं ना तर त्यांच्या पद्धतीने किंवा त्यांचं अगदी कल्चर वगैरे शिकणं काळाची गरज आहे. ओके, मी तटस्थ राहू शकत नाही, तर शिक्षकांनी पण पहिल्यांदा परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, अगदी त्या पद्धतीने शिक्षकांनी पण बदलणं गरजेचं आहे. आणि आता पहा, फक्त तो त्याच धर्तीवर जर असेल की बाबा नाही, मी माझ्या शिक्षकांनी मला असं शिकवलं, मी पण तुम्हाला असं शिकवेल म्हटलात ना, तर ते योग्य होणार नाही. ओके, मग यासाठी पहा, स्वतःमध्ये बदल करावा लागेल. मग यासाठी यांनी काय म्हटलं, प्रतिष्ठित जॉब ठेवायचा आहे आपल्या शिक्षकांना. मग यासाठी नॅशनल टीचर एक्सलन्स मिशन आपला त्यावरती काम करावं लागेल. ओके, म्हणजे जर शिक्षक चांगली जर आली तर नक्कीच पहा, पुढची पिढी पण चांगल्या पद्धतीने ते घडवू शकतील. ओके, त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे, पहा, त्यांनी व्हॅकन्सी ज्या आहेत आपल्या देशामध्ये, व्हॅकन्सी आता अगदी प्राथमिक शाळेपासून ते IIT IIM इथपर्यंतच्या जे व्हॅकन्सी आहेत त्या लवकरात लवकर फिलअप करून घेणे. ओके, कारण पहा, जर शिक्षकांचीच जर पोस्ट व्हॅकंट असेल तर ते विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकू शकणार आहेत का, किंवा तिथं चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये एक्सलन्स प्राप्त होईल का, तर बिलकुल नाही. मग यासाठी आपलं व्हॅकन्सी लवकरात लवकर फिलअप करून घ्यायचे आहेत. म्हणजे अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्येच, म्हणजे एखाद्या शिक्षकाने जर रिटायरमेंट झाली किंवा त्यांनी जर रिझाईन केलं ना, तर अवघ्या, जसं पहा, तुम्ही मुख्यमंत्र्याचं पद भरता, ज्यानंतर आमदार खासदार तिथं जर व्हॅकन्सी झाली तर तुम्ही भरताना, मग शिक्षकांच्या पदाचं काय, मग ती पण आपल्यासाठी गरजेचं आहे ना. मग यासाठीच पहा, 3 महिन्याचं तिथं अल्टिमेटम देण्यात आलंय. 3 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅकन्सी फुलअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 5वा पॉईंट त्यांनी दिलेला आहे, पहा, आपल्याला एक्सपेरिमेंटल लर्निंग. ओके, काय आहे एक्सपेरिमेंटल लर्निंग? ओके, LEARNING. ओके, तर अगदी पहा, तुम्ही एखादा अनुभवातून जेवढं शिकता ना तेवढं तुम्ही पुस्तकी भाषेमधून वगैरे नाही शिकू शकणार. ओके, आता अगदी आन्सर रायटिंगचे विद्यार्थी हे नक्कीच रिलेट करू शकताल. पहा, आज मी तुम्हाला प्रश्न दिला होता राज्यपाल या संबंधात, काल प्रश्न दिला होता राज्यपाल यांच्या संदर्भात. ओके, तुम्ही राज्यपाल पदांची जी संपूर्ण कलम आहेत ना ती मला लिहून दाखवलीत. ओके, आता अगदी काही विद्यार्थ्यांनी याच्या पूर्वी ते पाठ नसतील, पण आता तुम्ही ज्यावेळेस लिहिलात ना त्याला कलम 200 काय आहे, कलम 163 काय, हे ज्यावेळेस लिहिलात ना त्यावेळेस तुम्हाला थोडं तरी ते नक्की लक्षात असेल. बरोबर आहे. व मला म्हणजे आन्सर एवढे होते ना, ते चेक करून पण मला लगेच तेच उदाहरण घेतलं. पहा, आज दिवसभर मी राज्यपाल यांचेच आन्सर चेक करत होतो या निमित्ताने. तर एक्सपेरिमेंट बेस्ड लर्निंग आपल्याला करायची आहे. बरोबर, मग अगदी अनुभवातून तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकता, त्यामुळे आपला 5वा पॉईंट दिलेला त्यांनी की एक्सपेरिमेंट बेस्ड आपल्याला लर्निंग करायची. त्याच्यानंतर 6वा पॉईंट आहे, पहा, सरकारी शाळांचा दर्जा जो आहे किंवा सरकारी गव्हर्नमेंट स्कूल ज्या आहेत ना त्यांचा ट्रस्ट आपला वाढवावा लागेल. ओके, म्हणजे परत एकदा शाळेवरचा विश्वास वाढवावा लागेल. मग तो विश्वास आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो, तर नक्कीच पहा, जे IAS आहेत, जे IPS आहेत, त्याच्यानंतर पहा, जे टीचर्स आहेत ना ते त्यांच्या स्वतःच्या मुलांना त्या शाळेमध्ये टाकणं गरजेचं आहे. ओके, त्यासोबतच पहा, जे मंत्री संत्री वगैरे त्यांची मुलं दुसऱ्या देशामध्ये जाऊन शिकतात ना, आता अगदी सध्याला पण तुम्ही पाहू शकता की आपल्या देशाची रियालिटी काय आहे, तर ते नक्कीच तुम्हाला लक्षात येईल. तर अगदी आपल्याला काय करावं लागेल, पहा, त्यांच्या मुलांना पण आपला परत एकदा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टाकावं लागेल. मग लगेच पहा, दुसऱ्या दिवशीच ह्या ज्या गव्हर्नमेंट शाळा आहेत ना त्यांचा दर्जा नक्की सुधारेल. ओके, मग त्यांच्यासाठी त्यांनी 6वा पॉईंट दिलेला आहे की गव्हर्नमेंट स्कूलचं जे विश्वास आहे ना ते परत एकदा आपल्याला जिंकायचा आहे. त्याच्यानंतर 7वा मुद्दा त्यांनी मांडला, पहा, की अकॅडमिक फ्रीडम. ओके, अकॅडमिक फ्रीडम. आता तुम्हाला माहिती असेल न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आली त्यामध्ये पण हाच पॉईंट दिलेला, पहा, की मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट. परंतु ते रियालिटीमध्ये होत आहे का? तुम्ही अगदीच मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट वगैरे आतापर्यंत केलेलं आहेत का? तर बिलकुल नाही. मग अगदी याच कारणामुळे पहा, हे जे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आणला त्याला चांगल्या पद्धतीने आपलं इम्प्लिमेंट करायचं आहे. किंवा अगदी एखादा विद्यार्थी सुटू शकतो, पहा, त्याचं शिक्षण वगैरे कशा काही कारणांमुळे तो सुटू शकतो. ओके, तो चांगल्या पद्धतीने पहिल्यांदा 5 वर्ष शिक्षण घेईल, त्याच्यानंतर पहा 1 वर्ष गॅप येऊ शकेल, परत तो नक्की चांगल्या पद्धतीने घेईल. मग अगदी त्याचा 1 वर्षाला आपण लगेच भरून काढण्यासाठी परत एकदा त्याला एंट्री देणं गरजेचं आहे. आणि आता काय होतं, पहा, तर त्याला एकदा जर तो
प्रोसेसिंगमधून बाहेर पडला, आपण त्याला जर जास्त सर्टिफिकेट वगैरे मागायला लागलं, गॅप सर्टिफिकेट कुठं आहे, तू कुठं गेला होतास वगैरे असं जर विचारलं ना, तर ते योग्य होणार नाही. मग त्याला फ्रीडम देणं गरजेचं आहे. ओके, त्यांनी तो एक पॉईंट मांडलेला आहे. त्याच्यानंतर 8वा पॉईंट त्यांनी मांडलेला आहे पहा, नॅशनल डॅशबोर्ड आपला तयार करायचा आहे. ओके, नॅशनल डॅशबोर्ड. आता हे नॅशनल डॅशबोर्ड काय असणार आहे, तर नक्कीच पहा, एखादी एक्झाम आहे, त्या एक्झामचे PYQ वगैरे आपल्याला जशा पद्धतीने दाखवले जातात की ह्या वेबसाईटवरती सर्व PYQ वगैरे मिळतात, अगदी तशाच पद्धतीने पहा प्रत्येक युनिव्हर्सिटी, म्हणजे अगदी आपल्या देशामध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटी आहेत ना, तेवढ्या युनिव्हर्सिटीचं एकत्रित आपण करिक्युलम तयार करायचं. ओके, व त्याचा जो डाटा आहे, ते विद्यार्थी किती शिकतात, त्यांचा रिझल्ट काय आहे, ओके, हे सर्व एकाच वेबसाईटवरती आपल्याला टाकायचं आहे. रिझल्ट काय आहे, त्याच्यानंतर पहा त्या युनिव्हर्सिटीमध्ये व्हॅकन्सी किती आहेत, त्याच्यानंतर त्यामधील जे कॉलेजेस येतात, ओके, त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत जेवढे कॉलेज येतात त्यांचं ग्रेड काय आहे, नॅकचं जे पॉईंट A+ B+ वगैरे जे काही मिळतं त्यांना ग्रँट, ते अगदी ग्रँट वगैरे काय, हे सर्व डाटा ना फक्त एकाच पोर्टलवरती अवेलेबल ठेवायचं आपल्याला. यामुळे काय होतं पहा, तुम्ही अगदी मी कुठं आहे, महाराष्ट्रामधील लातूर जिल्हा इथे आहे, बरोबर. मग मला जर दिल्लीमधील किंवा अगदी पहा कोलकातामधील एखाद्या हुबळी येथे वगैरे आपलं जर ॲडमिशन घ्यायचं असेल, म्हणजे मला एक रँडमली पाहिजे आहे, ओके, कोणतं पण तुम्ही तिथं नाव घेऊ शकता. ओके, मग त्या ठिकाणी मला बसून जर व्हॅकन्सी आहे का वगैरे हे चेक करायचं असेल, तर मी नक्कीच पहा त्या नॅशनल डॅशबोर्डच्या वेबसाईटवरती भेट देऊन लगेच तेथील शिक्षण व्यवस्था कशी आहे किंवा तेथे कसं चालू आहे, हे सर्व मी एका पॉईंटवरती क्लिक करून ते पाहू शकतो. मग यासाठी आपला हे नॅशनल डॅशबोर्ड आपला विकसित करावा लागेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा 9वा पॉईंट यांनी दिलेला आहे, GDP. ओके, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आज त्याला जर तुम्ही GDPचं जर शिक्षणावरचा खर्च पाहिला तर 2% पण कमी आहे भारत देशाचा. मग आपला हे मिनिमम 6% न्यायचा आहे. आता हा प्रश्न जर म्हटलात ना, हे थोडंसं असत्य वाटेल किंवा म्हणजे अगदीच लॉंग टर्म बद्दल एवढं सरकार खर्च करेल का, असं नक्कीच थोडासा विचार मला पण आला की हे खरंच फिजिबल होऊ शकेल का, तर नक्कीच होऊ शकेल. पहा, एखाद्या सरकारने जर एवढा खरंच यावरती जर फंडिंग जर वगैरे केली किंवा रिसर्चसाठी जर एवढा पैसा दिला ना, तर आपला पण देश नक्कीच पहा पुढे जाऊ शकेल. पण क्वचितच एखादी सरकार येईल व 6% GDPचा त्यांनी खर्च करतील. पण नक्कीच आपल्याला विश्वास आहे की आगामी काळात वगैरे असं नक्कीच होईल की 6% मिनिमम 6% आपल्या देशाचा जो GDP आहे त्याचा खर्च शिक्षणावरती केला जाईल. आज घडीला पहा, शिक्षणाचा खूप कमी पैसा तिथं खर्च केला जातो शिक्षणावरती. ओके, हे आपलं दुर्दैव आहे की GDPचा आपण कमी खर्च तिथं करतो व विविध दुसऱ्या योजनांवरती तिथं खर्च करतो. आता पहा, नक्कीच मी काल किंवा परवा दिवशी ना एक लिंक्डवरतून पोस्ट वाचत होतो, त्यामध्ये जवळपास पहा 104 कोटी रुपये काहीतरी, म्हणजे किंवा 1 कोटी तरी तुम्ही धरा, म्हणजे 104 नाही तर मला ते आठवत नाही आहे पोस्ट. पण पहा, रेल्वेचं जे बजेट आहे 2020-21 ते 2023-24 या दरम्यान ना, रेल्वेला 104 किंवा 1 कोटी जरी तुम्ही म्हटलात, म्हणजे कितीतरी कोटीचं नुकसान रेल्वेला कशामुळे झालेलं आहे, तर अगदीच पहा AC कोचेस जे आहेत त्यामधील जे पिल्लो आहेत, त्याच्यानंतर पहा जे ब्लँकेट आहेत, त्याच्यानंतर जे बेडशीट आहेत ना, ते चोरून नेल्यामुळे झालेलं आहे रेल्वेला तेवढं नुकसान. अवघ्या 4 वर्षामध्ये अगदी कोटीभरचं नुकसान झालं. आता 104 आहे किंवा 1 आहे ते माहिती नाही आहे, परंतु ती न्यूज जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल. ओके, मला ते सहज मी वाचलेलं होतं त्यामुळे. ओके, मग यांचं एवढं कोटीवरचं नुकसान झालेलं आहे, बरोबर. मग तिथे खालीच देण्यात आलेलं होतं पहा, की जर खरंच सरकारने ह्या पिलोवरती किंवा ह्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करण्यापूर्वी जर त्यांनी एज्युकेशनवरती एवढा खर्च केला असता, तर पहा अगदीच आपल्याकडे सिव्हिक सेन्सवाली जनता नक्कीच पुढे आली असती व त्यांनी स्वतःहूनच पहा त्याची निगा राखली असती. पण आपल्या देशामध्ये झालंय का पहा, प्रत्येकाला चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन मिळालं नसल्या कारणानिमित्त आपण काही जरी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं बांधलं ना, तरी त्याचा दुरुपयोगच केला जातो तिथे. मग आपल्या देशाला पहा, खऱ्या अर्थाने GDPवरती जे शिक्षणावरचा खर्च आहे ना, तो जास्त करावा लागेल व चांगलं एज्युकेशन देणं गरजेचं आहे. पहा, फक्त परीक्षा ती म्हणजे पहा, आता BAचं पण तसं झालं ना, कोणी पण परीक्षा पास होतं, म्हणजे घरी बसल्या पण आपल्याला तिथं काय परीक्षा पास केलं जातं. परंतु हे अयोग्य आहे पहा, कारण यामुळे विकसित होणार नाही आपला भारत. ओके, व 2047 भारत विकसित कसा होईल, तुम्ही हेच 10 पॉईंट लिहा ना, तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळून जातील. आता अगदी आपण पण परीक्षार्थी पाहत आहोत, परंतु तुम्हाला लक्षात येत असेल की पहा, सोनम वांगचुक यांचं उपोषण संपल्यानंतर काय, किंवा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, ते मान्य झालं, मग त्याच्यानंतर काय, तुमची एज्युकेशन पॉलिसी त्या गोष्टींनी सुधारणार आहे का, तर बिलकुल नाही. पहा, हे रिफॉर्म घेणं काळाची गरज आहे व रिफॉर्म तुम्हाला माहिती आहेत का, आता अगदी पहा, कोणी पण ना आपलं म्हणजे IAS ऑफिसर किंवा तुम्ही UPSC ॲस्पिरंट आणि राजनेता यामध्ये हेच फरक आहे, तुम्ही डायरेक्टली तिथं सोल्युशन देता. ओके, तुम्ही सोल्युशन देणार आहात, परंतु जो राजनेता आहे ना, तो फक्त प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला की बाबा आपल्या देशामध्ये ही प्रॉब्लेम आहे. मग हेच प्रॉब्लेमला
काउंटर करण्यासाठीच तुम्हाला तिथं सर्व्हिसमध्ये जायचं आहे. ओके, तर नक्कीच आय होप हे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे पहा, 10वा पॉईंट आहे राष्ट्रीय शिक्षण सुधारणा आयोग. आपल्या देशामध्ये पहा SC साठी पण आयोग आहे, ST साठी पण आयोग आहे, त्याच्यानंतर बॅकवर्ड क्लासेससाठी पण आयोग आहे. अगदी त्याच धर्तीवर त्यानंतर पहा महिलांसाठी पण आयोग आहे, पण शिक्षणासाठी कोणताही आयोग नाही आहे. मग त्यामुळे तुम्ही पण हे सजेशन नक्की देऊ शकता की आपल्या देशामध्ये स्टॅट्युटरी बॉडी असणं गरजेचं आहे, वैधानिक आयोग. त्याचं नाव असायला पाहिजे पहा, राष्ट्रीय शिक्षण सुधारणा आयोग. राष्ट्रीय शिक्षण सुधारणा आयोग, सुधारणा आयोग. व अगदीच पहा तुम्ही हे कोणत्याही बुकमधून वगैरे तुम्हाला मिळणार नाही, त्यासाठी पहा करंट अफेअर्सच वाचणं काळाची गरज असते. आय होप तुम्हाला पॉईंट समजला असेल. पहा म्हणजे अगदी म्हणता ना तुम्ही की बाबा मॅगझिन वाचून होतं, परंतु मॅगझिन वाचून एवढं गोष्टी मिळू शकणार नाहीत. त्यामुळे डेली बेसिसवर करंट अफेअर्स वाचणं ही काळाची गरज आहे. हे तुम्हाला 10 पॉईंट अगदी घर बसल्या हे तुम्हाला 10 पॉईंट मिळालेत उत्तर लेखनसाठी. तर नक्कीच आता आगामी सोमवारी, आता आज शनिवार आहे पहा. ओके, मग शनिवारचा तर आपला प्रश्न दिलेला आहे. ओके, आता उद्या रविवारी तुम्ही जे तुमचे हे राहिलेत बॅकलॉग राहिलेत ते कंप्लीट करून घ्या. त्यानंतर सोमवारी परत आपलं ना एज्युकेशनबद्दलच एक निबंध येईल. मग त्यावेळेस तुम्ही मला हे सर्व 10 पॉईंट लिहून द्यायचे आहेत. ओके, आता मी प्रश्न लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देईल. 2 दिवस त्याबद्दल विचार करा तुम्ही. व अगदी संडेला आपण लिहिलात तरी चालेल किंवा सोमवारी तो प्रश्न देण्यात येईल. ओके, म्हणजे मी आजच प्रश्न देईल, ते तुम्ही मंडेपर्यंत तुम्हाला तो जमा करायचा आहे. ओके, कारण काही विद्यार्थ्यांचं बॅकलॉग राहत आहे, त्यांचे आन्सर वगैरे त्यानिमित्ताने, व मला पण फोन कॉल वगैरे करावं लागतात या निमित्ताने. ओके, तर तुम्हाला मंडेला निबंधामध्ये हे लिहायचं आहे. तर डन. तर जो आर्टिकल होता अतिशय महत्त्वाचा तो आपण अगदीच अभ्यासलेला आहे. डन. व UPSCचा पहा सिलेबस ऑलरेडी डिस्कस झालेला आहे. UPSCने कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर जास्त प्रश्न येतात. हां, तिथं पण थोडंसं फॅक्च्युअल डाटा वगैरे विचारलं जातं पहा, पण खास करून ना तिथं कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला खूप महत्त्व आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे पहा, हाऊ सिरियस इज कुडनकुलल डाटा लीक. आता पहा हा जो डाटा लीक आहे तो बेसिकली रिलायन्स कंपनीचा डाटा लीक आहे. ओके, व त्यांचं पण पहा अगदीच खाजगीतला डाटा लीक झालेला आहे. व कुडनकुलम येथील जे प्लांट आहे ना त्याचं काहीही जास्त तिथे डाटा लीक वगैरे झालं नाही, फक्त त्यांचं जे प्लॅन्स वगैरे आहेत तशा पद्धतीने डाटा लीक झाला आहे. कोर जो आहे तो डाटा लीक झालेला नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व NPCIने पण याला दुजोरा दिला, त्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी आवश्यकतेची नाही आहे. हां, पण ज्यावेळेस आपण सायन्स अँड टेक वगैरे आन्सर करणार आहोत त्यावेळेस मी सांगेन सायबर सुरक्षेबद्दल वगैरे किंवा इंटरनल सिक्युरिटीमध्ये वगैरे हे पॉईंट एका दिवसातच मी ते सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हाय इज महाराष्ट्राज लाडकी बहीण स्कीम अंडर स्क्रुटिनी. ओके, पहा 2024मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आणण्यात आली. ओके, मग लाडक्या बहीण योजनेचं पहिल्यांदा बजेट जर तुम्ही पाहिलात ना तर ते होतं पहा 29,693 कोटी रुपये एवढं बजेट ना सरकारने पहिल्यांदा मांडलेलं होतं. बरोबर, मग ते बजेट त्यांना अलोकेट करण्यात आलं. पण पहा त्यांनी रक्कम पुन्हा वाढवून घेतली. मग ती रक्कम घेतली पहा त्यांनी 33,237 कोटी रुपये त्यांनी पुन्हा वाढवून घेतली. 37.24 कोटी रुपये जे आहेत ना त्यांना देण्यात आले. ओके, मग पहा पहिल्यांदा त्यांनी योजना ज्यावेळेस आखली होती त्यांनी काय म्हटलं होतं की आम्हाला एवढंच बजेट पाहिजे, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात पैसे मागायला गेले त्यावेळेस त्यांना एवढे पैसे देण्यात आले होते. बरोबर, मग ह्या पैशाचं त्यांना कारण दिलं का सरकारने? तर बिलकुल नाही. पहा मग यामुळेच पहा कॅग नाराज झालेला आहे महाराष्ट्र राज्य सरकारवरती की बाबा तुम्ही असं का करत आहात. ओके, व हे जे आहे ना हे जे तुम्ही बजेट विनाकारण काढत आहात हे अतिशय अनियमितता अशा पद्धतीचं हे आहे. त्यामुळे तुम्हाला शिस्त नाही आहे, तुमचं बजेट योग्य पद्धतीने जात नाही आहे असं कॅगने त्यामध्ये ताशेरे ओढलेले आहेत. ओके, तर पहा यामध्ये किती कोटीची तफावत झालेली आहे? 3,541 कोटी रुपये तुम्ही असंच काढलात विनाकारण. तुम्ही 3,541 कोटी रुपये विनाकारण काढलात, कारण तुम्हाला बजेट पाहिजे कितीचं होतं? 29,693 कोटीचं बजेट लाडकी बहीण योजनेसाठी पाहिजे होतं, पण तुम्ही काढलात प्रत्यक्षात 33,237.24 कोटी पाडलात. मग त्याचं विनाकारण तुम्ही पहा 3,500 करोड रुपये जे आहेत ते विनाकारण खर्च केलात किंवा विनाकारण ते पैसे काढलात. मग यामुळे पहा कॅग नाराज झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा तुम्ही हे जे लाडकी बहीण जी योजना आहे त्याला चालवण्यासाठी त्यांनी दुसऱ्या योजनेचं पण फंडिंग काढलेले आहे, जसं की लेक लाडकी योजना. यामधले पहा 3,490 कोटी रुपये त्यांनी काढलेले आहेत. व अगदीच लेक लाडकी जी योजना आहे ती योजना चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू होती, पण त्या योजनेला पण तुम्ही फटकार मारलात. पण हे 3,541 कोटी जे रुपये होते ना ते तुम्हाला गरजेचे नव्हते, तरी देखील तुम्ही हे पैसे काढलेले आहात. व लेक लाडकी योजना जी आहे ना तिला तुम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न केलात. यामुळे महिला व बाल विकास जे खातं आहे ना त्यावरती यांनी ताशेरे ओढलेत कागणे. ओके, त्याच्यानंतर पहा
आता अगदी यांना किती 33,237.24 कोटी रुपये मिळाले, पण पहा त्यांनी ते लगेच खर्च केले का, तर बिलकुल नाही. मग जानेवारी ते मार्च दरम्यान पहा यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये ना 33,000 एवढे कोटी रुपये दिले होते, तरी देखील त्यामधले 15,586 कोटी रुपये त्यांनी तसंच ठेवलेले होते. मग सरकारचं म्हणणं काय आहे पहा, की अगदी तुम्हाला जर पैसे नकोच होते तर तुम्ही एवढे पैसे कशाला काढून ठेवलात तुमच्या खात्यामध्ये. आता अगदी आपल्या घरी एक तिजोरी आहे, ओके, या तिजोरीमध्ये अगदी 1 लाख रुपये वगैरे आहेत, पण 1 लाख रुपये आहेत, ओके, या तिजोरीमध्ये आपले 1 लाख रुपये आहेत. व मी काय केलं पहा, घरी गेलो धावत व 10,000 रुपये जे आहेत ना ते बाहेर टेबलवरती काढून ठेवलं मी. ओके, पूर्वी ते तिजोरीमध्ये होते 1 लाख रुपये, त्या 1 लाखापैकी मी 10,000 रुपये काय केलं पहा, बाहेर टेबलवरती काढून ठेवलं. मग त्यापैकी फक्त मला किती 500 रुपयेच मला खर्च करायचे होते. ओके, फक्त मला 500 रुपये लागणार होते, पण मी 10,000 रुपये तिथे काढून ठेवले. मग आपले आई वडील आपल्याला रागवतील का नाही, तुला 500 रुपये पाहिजे होते तर त्या 1 लाखामध्ये 10,000 रुपये बाहेरच काढून ठेवलाच. अगदी तसंच म्हणत आहे की पहा की तुम्हाला गरज नव्हती ना 15,000 कोटीची, मग तुम्ही जानेवारी ते मार्च दरम्यान बाहेर कशाला ते पैसे काढून ठेवलात म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये. मग ती पहा यामुळे पण अनियमितता किंवा सरकार थोडंसं बजेटला चांगल्या पद्धतीने म्हणजे एक काय म्हणू शकता शिस्तबद्ध पद्धतीने वगैरे घेत नाहीये किंवा सिरियसली बजेटकडे पाहत नाहीये, हे यावरून दिसत होतं किंवा हे सिद्ध होतं इथे. ओके, तर मी जी ही आकडेवारी तुम्हाला दिलेली आहे ना, तर प्लीज ही आकडेवारी लक्षात ठेवा. पहिल्यांदा जर लाडकी बहीण योजनेबद्दल जर कदाचित प्रश्न जर परीक्षेला आला ना, तर तुम्ही ह्या पॉईंटद्वारे ना अगदी चांगलं उत्तर तिथं फ्रेम करू शकता. ओके, त्याच्यानंतर पहा पूर्वी लाडकी बहीण योजनेमध्ये म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा ही योजना लॉन्च झाली त्यावेळेस 2.43 कोटी महिलांनी यामध्ये एनरोलमेंट केलं होतं, बरोबर आहे. मग ज्यावेळेस पहा आता सध्याला येत जी लाडकी बहीण योजनेमधील जी पात्र महिलांची संख्या आहे ना ती फक्त 1.66 कोटी एवढी राहिलेली आहे. मग परत काय म्हणत आहे पहा, तुम्हाला मग तेव्हाच समजलं नाही का की KYC करायची किंवा जेन्युअन ज्या महिला आहेत त्यांनाच लाभ वगैरे पोहोचवायचा, मग तुम्ही विनाकारण 1 कोटी आगाऊच्या महिलांना तुम्ही या स्कीमचा लाभ का दिलात. मग यामुळे पहा हे सर्व जर पाहिलात तर लाडकी बहीण जी योजना आहे ना त्यामध्ये काही फ्लॉज होत्या, ते आपल्याला दूर करणं गरजेचं आहे, हे तुम्ही नक्की या डाटा स्वरूपातून सांगू शकता. ओके, यावरून पण प्रश्न बनू शकतो पहा की व्हॉग आपला योजना वगैरे बनवायची नसते. ओके, तर आय होप ही बातमी तुम्हाला नक्की योग्यरित्या समजली असेल. हे जे डाटा देण्यात आलेला आहे ना तो प्लीज तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओके, इथं थांबूया. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.